अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक होऊन गटनेतेपदी त्यांची निवड आणि संध्याकाळी शपथविधी होण्याची शक्यता आहे। यावर राजकीय व सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। नांदेडमध्ये वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे। आर्थिक अडचणीतून जन्मदात्या बापाने 7 वर्षीय मुलीला कॅनॉलमध्ये बुडवून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतलाय। मधुमेह, स्थूलत्व, मणक्याचा आजार व उच्च रक्तदाब अशा व्याधींना ग्रस्त असलेल्या सैनिकांनाही यापुढे दिव्यांग पेन्शन योजनेचा लाभ मिळेल असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय। बारामतीत चार्टर्ड विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनानंतर राखी सावंतने या घटनेमागे षडयंत्र असल्याचा दावा केलाय। श्रद्धांजली अर्पण करताना तिने अपघातांवर संशय व्यक्त केल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे। बारामतीतील विमान अपघातात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू नोंद प्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत होणार आहे। बारामती पोलीस ठाण्यातील नोंद असलेल्या तपासाची जबाबदारी सीआयडी कडे सोपवण्यात आली असून अपघाताची स्वतंत्र चौकशी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अधिपत्याखाली सुरू आहे। उत्पन्न शून्य दाखवून पोटगी टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीवर पुणे कौटुंबिक न्यायालयाने उत्पन्न लपवल्याचा ठपका ठेवलाय। पत्नी व मुलाच्या खर्चासाठी दरमहा 10,000 रुपये देण्याचा आदेश देत थकबाकी 2 महिन्यात भरणे आणि मुलाच्या शिक्षणासह इतर सर्व खर्च उचलण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत। उमेद अभियानाअंतर्गत सातारा जिल्ह्यात महिला बचत गटांची चळवळ वेग घेत असून बँक कर्जाच्या माध्यमातून महिला स्वावलंबी होत आहे। 2024 ते 25 मध्ये 1,23,000 महिला लखपती दीदी झाल्या असून चालू वर्षात 2,27,000चे उद्दिष्ट आहे। आतापर्यंत 1,15,000 महिलांनी लखपतीचा टप्पा गाठला आहे। दिवंगत अजित पवारांच्या रिक्त मंत्रिपदांच्या वाटपावर चर्चा सुरू झाली आहे। राज्य उत्पादन शुल्क व क्रीडा खाते सुनेत्रा पवारांकडे जाण्याची शक्यता असून महत्त्वाच्या वित्त व नियोजन खात्याबाबत सस्पेन्स कायम आहे। तिन्ही खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडेच ठेवण्यावर पक्ष आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महामुंबईतील एसी लोकलच्या तिकीट दर, वेळापत्रक आणि गर्दी व्यवस्थापनासाठी आयआयटी मुंबईकडून सखोल अभ्यास केला जाणार आहे। मुंबई उपनगरी रेल्वेच्या आर्थिक शाश्वतेवर वर्षभर चालणाऱ्या या प्रकल्पानंतर एसी लोकलबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे। लोकलमधील गर्दीच्या रेट्यामुळे शिवस्थानकात धावत्या लोकलमधून 3 प्रवासी रुळांवरून पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेत एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असून प्राथमिक माहितीनुसार गर्दीमुळेच हा अपघात झाल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।